तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण जर अन्वयार्थ लावायला गेलो तर कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस म्हणून जे काम पोलीस करतात ते खरोखरच व्यवस्थित करतात का, हा प्रश्न आहे. आपण जर पहिली घटना बघितली तर नशेखोरीतून हत्या होण्याचा प्रकार, तरुण चिडण्याचा प्रकार, यामध्ये शहरामध्ये गांजा असतील, मॅड्रिकच्या गोळ्या असतील, अशा प्रकारच्या नशेखोरीच्या गोळ्या असतील, या प्रकारचे आपण खूप वेळा त्याची मी चर्चा केलेली आहे. सांगलीमध्ये नशेखोरीच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभारलेलं होतं. आपण बघितलं असेल तर तात्पुरती उपाययोजना होती, मग आम्ही आरोपींना कसं पकडलं, आम्ही गुन्हेगारीला कसा आळा घातला, अशी आकडेवारी सांगितली जाते. पण प्रत्यक्षात आपण बघितलं असते जे डार्क स्पॉट आहेत सांगलीमध्ये, जिथं नशेखोरी मोठ्या प्रमाणात चालती, तिथं नशेखोरांना पकडणं, एका बाजूला पालकमंत्री त्याच्याबद्दल चर्चा करतायत, नशेखोरीबद्दल जनजागृती होते, पण काही नशेखोरांना धडा शिकवण्याची गरज आहे. छोट्या छोट्या कारणावरून खून, मारामाऱ्या, कोयत्यानं हल्ले, या सगळ्या प्रकार होतात. ग्रामीण भागात आपण बघतो ज्यावेळेस चोऱ्या वाढतात त्यावेळेस ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याची एक वेळ तिथल्या नागरिकांच्यावर येते. पोलीस मित्र मग ते काम करतात. तशा पद्धतीचं सांगलीमध्ये वॉर्डनिहाय अशा प्रकारची ग्रामसुरक्षा दलासारखी शहर सुरक्षा दल स्थापन करावे लागतात की काय, अशा प्रकारची चर्चा सध्या सामाजिक संघटनांमध्ये सुरू आहे. आणि सांगलीमध्ये आपण बघतोय संजयनगर असेल, अभयनगर परिसर असेल, तिथला सगळा परिसर असेल, 100 फुटी असेल, त्यानंतर इथला गारपीट परिसर असेल, या सगळ्या याच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गुन्हेगारीचं सातत्यानं काही गोष्टी होत राहतात. तर त्याच्यावर पोलिसांनी आक्रमकपणे बघितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत_मोहिते.soner आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण आज चर्चा करणार आहोत सांगलीतल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल. अर्थात ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्या असं नागरिकांचं म्हणणं आहे, पण पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीनं मात्र याच्यामध्ये थोडे प्रयत्न होत आहेत. आम्ही पोलिसांनी मागच्या वर्षीपेक्षा गुन्हेगारी कमी झालेली आहे, आकडेवारी कमी झाली असं सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात मात्र सांगलीकरांना आपण भयमुक्त कधी होणार आणि नशामुक्त सांगली कधी होणार, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण मागच्या वेळेस सुद्धा या प्रकारचा एक व्हिडिओ केलेला होता, त्यावेळेस सुद्धा ही चर्चा केलेली होती. पण दुर्दैवाने ही चर्चा पुन्हा पुन्हा करावी लागते, कारण त्याच्याबद्दलची ती ठोस उपाययोजना आहे. म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंडवर जी उपाययोजना व्हायला पाहिजे ती दुर्दैवाने होताना दिसत नाही. म्हणून आपल्याला ह्या विषयाची चर्चा करावी लागती. प्रत्यक्षात जरी काही गोष्टी पोलिसांच्या खऱ्या असेल किंवा पालकमंत्र्यांच्या खऱ्या असल्या की मागच्या वर्षीच्या तुलनेनं 2014च्या तुलनेने 2020च्या तुलनेने जरी गुन्हेगारी कमी झाली असली तरी एक परसेप्शन असतं की सांगलीकरांना खरोखरच भयमुक्त वाटतंय का, सांगलीकरांना खरोखरच नशामुक्त सांगली झालेली वाटते का, हा प्रश्न आहे. आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण 3-4 गोष्टींचा परामर्श घेणार आहोत. आपण नुकतंच बघणार आहोत की इनामधामणीच्या तिथं हेडलाईट पडल्यामुळं नशा करत बसलेल्या एक 4-5 तरुणांच्याकडून, ज्याच्यामध्ये काही सराईत गुन्हेगार पण आहेत, त्या गुन्हेगारांनी एका सामान्य शेतकऱ्याची हत्या केली. ही एक घटना आपल्याला माहिती आहे की ज्या घटनेचा राग येऊन तिथल्या संतप्त नागरिकांनी त्या नशेखोरांना पकडलं, त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि मोर्चा सुद्धा काढला. ही पहिली घटना. दुसरी घटना आपण बघतोय की हिट अँड रनची केस झाली. सांगलीच्या कृष्णाबाई महोत्सव आपण तिथं पाहतो, तिथं सुरू आहे. दुसऱ्या बाजूला टिळक चौकांमध्ये तिथं नवीन आयर्विन पुलामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि तिथं बाजाराचा दिवस असतो आणि अतिशय वाहतूक व्यवस्था अतिशय प्रॉब्लेमॅटिक परिस्थितीमध्ये आहे. वाहतुकीची कोंडी होते आणि तिथंच अशा प्रकारे एका मद्यचालकानं दारू पिऊन वाहन चालवलं आणि हिट अँड रनची केस झाली. तिथं नागरिक संतप्त झाले आणि तिथं त्यांची गाडी फोडली. त्यानंतर तिसरी घटना आपण जी बघतोय ती विभूतवाडीमध्ये तिथं प्रचार होता. तर त्या प्रचाराच्या दरम्यान तिथं एका पार्टीच्या समर्थकाने तिथं जे शिवसेनेचे उमेदवार विद्यार्थी मोठे आहेत तर त्यांच्या प्रचाराची गाडी आहे ती तिथं लोकांनी अडवली आणि ती फोडली. म्हणजे तिथं सुद्धा ऐन निवडणुकीमध्ये तणावाचा प्रकार आपण सगळे बघतोय. त्यानंतर चौथी घटना आपण बघतोय की याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी आहे मिरजेचा, तर त्या मिरजेच्या पोलीस अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन आणि त्या प्रश्नी लाच घेताना लाचलुचपत खात्यानं पकडलं आणि याच्याबद्दल काही तक्रारी पण होत्या, नागरिक चर्चा करत होते, पण ती घटना घडलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण जर अन्वयार्थ लावायला गेलो तर कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस म्हणून जे काम पोलीस करतात ते खरोखरच व्यवस्थित करतात का, हा प्रश्न आहे. आपण जर पहिली घटना बघितली तर नशेखोरीतून हत्या होण्याचा प्रकार, तरुण चिडण्याचा प्रकार,
यामध्ये शहरामध्ये गांजा असतील, मॅड्रिकच्या गोळ्या असतील, अशा प्रकारच्या नशेखोरीच्या गोळ्या असतील, या प्रकारचे आपण खूप वेळा त्याची मी चर्चा केलेली आहे. सांगलीमध्ये नशेखोरीच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभारलेलं होतं. त्यानंतर नागरिक हक्क जागृत समिती असेल, सतीश साखळकर असतील, तानाजी सावंत असतील, त्यानंतर खुद्द जयंत पाटलांनी हा विषय महापालिका निवडणुकीमध्ये जोरदारपणे मांडलेला होता. विश्वजित कदमांनी मांडलेला होता, विशाल पाटलांनी मांडलेला होता. त्याच्याबद्दल पंचनाम्याची पुस्तिक पण काढलेली होती. पण त्याचा कोणताही परिणाम सांगलीच्या पोलीस प्रशासनावर किंवा पालकमंत्री किंवा प्रशासनावर झाला नाही. आपण बघितलं असेल तर तात्पुरती उपाययोजना होती. मग आम्ही आरोपींना कसं पकडलं, आम्ही गुन्हेगारीला कसा आळा घातला, अशी आकडेवारी सांगितली जाते. पण प्रत्यक्षात आपण बघितलं असते जे डार्क स्पॉट आहेत सांगलीमध्ये, जिथं नशेखोरी मोठ्या प्रमाणात चालती, तिथं नशेखोरांना पकडणं, एका बाजूला पालकमंत्री त्याच्याबद्दल चर्चा करतायत, नशेखोरीबद्दल जनजागृती होते, पण काही नशेखोरांना धडा शिकवण्याची गरज आहे. छोट्या छोट्या कारणावरून खून, मारामाऱ्या, कोयत्यानं हल्ले, या सगळ्या प्रकार होतात. त्यामुळं गुन्हेगारांना दहशत करून, म्हणजे सदरक्षणाय खलनिग्रहण आहे, हा जो पोलिसांचा बाण आहे, त्याच्यामध्ये चांगल्यांचं रक्षण करणं आणि खल लोकांचं निर्दालन करणं, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खल लोकांचं निर्दालन, ह्या गोष्टी मोठ्या ताकदीनं पोलीस प्रशासनाकडून होत नाही. त्याच्यामध्ये संदीप घुगे असतील, पोलीस अधीक्षक बारावकर असतील, त्या सगळ्या गोष्टी चर्चा होतात. पण प्रत्यक्षात फील्डवर जे गुन्हेगारांना जरब बसवणं असेल, गुन्हेगारांना एक पोलिसांची दहशत बसवणं असेल, किंवा पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती निर्माण करण्याची यंत्रणा असेल, तर ती प्रभावीपणे रस्त्यावर उतरून राबवण्याची गरज होती. मध्यंतरी काही प्रमाणात प्रयोग झाले, पण ते होताना दिसत नाही. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल तर नशेखोर जागोजागी दिसतात आणि ते नागरिकांच्यावर हल्ले करतात आणि सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच आपण बघितलं असेल तर इनामदारांच्या नागरिकांचा उद्रेक झाला आणि मग ते पोलीस मुख्यालयावर, विश्रामबाग पोलीस ठाण्यावर गेले. तिथं फार मोठ्या प्रमाणात मग आम्हीच कायदा सुव्यवस्था सांभाळायची का, अशी चर्चा झाली. ग्रामीण भागात आपण बघतो ज्यावेळेस चोऱ्या वाढतात त्यावेळेस ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याची एक वेळ तिथल्या नागरिकांच्यावर येते. पोलीस मित्र मग ते काम करतात. तशा पद्धतीचं सांगलीमध्ये वॉर्डनिहाय अशा प्रकारची ग्राम सुरक्षा दलासारखी शहर सुरक्षा दल स्थापन करावे लागतात की काय, अशा प्रकारची चर्चा सध्या सामाजिक संघटनांमध्ये सुरू आहे. कारण सांगलीमध्ये आपण बघतोय संजयनगर असेल, अभयनगर परिसर असेल, तिथला सगळा परिसर असेल, 100 फुटी असेल, त्यानंतर इथला गारपीट परिसर असेल, या सगळ्या याच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गुन्हेगारीचं सातत्यानं काही गोष्टी होत राहतात. तर त्याच्यावर पोलिसांनी आक्रमकपणे बघितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपण बघितलं असेल तर निवडणुकीत सुद्धा बघितलं असेल तर सांगली महापालिका निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा काही प्रमाणात तणाव झाला, गुंडगिरी झाली, प्रचारापासून रोखण्याचा प्रकार झाला. तिथं सुद्धा पोलिसांनी काही फारसे ऍक्शन घेतलेली नाही. आता तोच प्रकार पुन्हा एकदा विभूतवाडी आटपाडी तालुक्यात झाला. तिथं उमेदवाराच्या प्रचाराची गाडी फोडली, तिथल्या एका चालकाला मारहाण झाल्याची पण चर्चा होती. त्याच्याबद्दल मग आरोप प्रत्यारोप झाले. पण तिथं आपण बघतो व्हिडिओ त्याचा एक व्हायरल झाला, त्याची चर्चा झाली. तर पोलिसांचं नियंत्रण स्वच्छ आणि चांगला भयमुक्त वातावरणात प्रचार करण्याचा आहे का नाही, निवडणूक अधिकारी काय करतात, हा सुद्धा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतो. नंतर पोलिस स्वतःच लाच घेतात. आपण बघलं एपीए दर्जाचा अधिकारी, पोलीस अधिकारी लाच घेतात, पण नेमकं कुठल्या पद्धतीचं ते काम करतात, अशी गोष्ट त्यानिमित्ताने निर्माण होते. आपण जर बघितलं असेल तर सांगलीमध्ये, मिरजेमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती. शहरामध्ये पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. आपण जर बघितलं टिळक चौकामध्ये आता नवीन आयुर्वेद पूल असेल, तिथं वाहतुकीची कोंडी होती, तिथे कृष्णाई महोत्सव आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य प्रकारे उपाययोजना करण्याची गरज आहे. महापालिकेने तिथं अतिक्रमण हटवण्याची गरज होती. पण कुठल्याही प्रकारचा समन्वय महानगरपालिका असेल, जिल्हाधिकारी असेल, त्यानंतर महापालिका आयुक्त असतील आणि पोलीस अधीक्षक असतील, यांच्यामध्ये समन्वय घडवून महत्वाच्या ठिकाणी बॉटलनेक तयार होतात. त्या ठिकाणी सांगलीमध्ये मग आपण पाहतो एक पुष्कराज चौक असेल, त्यानंतर टिळक चौक असेल, त्यानंतर मग कॉलेज कॉर्नर चौक असेल किंवा मिरजले चौक असतील, तर इथं जे बॉटलनेक तयार होतात आणि वाहतुकीची कोंडी होती, त्याच्याबद्दल बसून चर्चा करण्यासाठी आणि काही गोष्टी समन्वयानं साधून करण्याची गरज आहे. पण पोलीस करत नाहीत आणि प्रत्यक्षात मग हिट अँड रन केस होते, मग 14 जण जखमी होतात, मग कुठंतरी चर्चा होते त्याची आणि मग त्याच्यावर पुढे कारवाई होत नाही. तर या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर मग नागरिकांना स्वतःहून अशा प्रकारच्या ग्राम सुरक्षा दल असेल, वाहतुकीचे काही उपाययोजना असेल तर त्या कराव्या लागतील. तर पोलिसांनी आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा काल बोलताना सांगितले की आम्ही पोलिसांना नोटिसा देऊ, पोलिसांच्याकडे हे मागून. तर पालकमंत्र्यांनी या सगळ्या यंत्रणा आहेत की महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, तर या सगळ्याशी समन्वय साधून एकत्रित बैठक घेऊन त्या कमिट्या करून त्या प्रकारची यंत्रणा खाली शहर पोलीस ठाणं, ग्रामीण पोलीस ठाणं किंवा विश्रामबाग पोलीस ठाणं, मिरज पोलीस ठाणं या ठिकाणी उभारण्याची गरज आहे. अन्यथा
या सगळ्या गोष्टीचा उद्रेक, नागरिकांचा असंतोषाचं रूपांतर आत्ता फक्त मोर्चात झालं, त्याचा उद्रेकात होऊ नये याची काळजी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.